नमस्कार मित्रांनो, रणदेव आहे शेळी पालन फार्म यूट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्राम पेजवरती आणि फेसबुकवरती स्वागत आहे. मित्रांनो, 4 गाभण शेळ्या दादांना दिलेल्या आहे. बघू शकता तोलावरल्या गाभणी शेळ्या आहे 2 आणि 2 शेळ्या थोड्या कच्च्या आहे. शेळ्या बघून घ्या तुम्ही कशा आहे, टॉपचे एकदम एकसारखी सडपारंबी. दादाला बोलूयात, विचारूयात काय नागानं शेळ्या घेतल्या दादानं काय नाही. नमस्कार मामा. नमस्कार. काय रेटनं शेळ्या घेतल्या तुम्ही आता? हे घेतले 21,000. 21,000 रुपयांनी शेळ्या घेतल्या. बघा मित्रांनो, आपल्या RV100च्या चॅनलमध्ये अजून 4 बकऱ्या ॲड करा. तर पहिले आपण 18 बकऱ्या दिल्या होत्या ना, आता ह्या 4 म्हणजे अशा 22 बकऱ्या आपल्या पूर्ण टोटल गेलेल्या आहे. शेळ्या बघून घ्या तुम्ही, क्वालिटी, माप आणि उंच पूर्ण पाहणा. मामा तुम्हाला इमानदारी सांगतो, या बकऱ्या मला घ्यायला नाही बरं का. या दामात मी तुम्हाला दिल्या, आता समोरच्याला माहिती आहे मी कशा दिल्या असं. बाकीच्या अजून सगळ्या बकऱ्या टोटल तसेच त्या आणेल बकऱ्यामध्ये, तरी बी मी तुम्हाला या बकऱ्या दिल्या. फक्त मला मुद्दल सुद्दल वसूल करून घ्यायची होती बकऱ्याची. जवळची माणसं आहे. तुमचं गाव सांगा. लासूर स्टेशनला मित्रांनो या 4 गाभण बकऱ्या चाललेल्या आहे. एक बकरी त्यांना कच्ची म्हणून दिलेली आहे. जर मागं पुढं झालं तर आपल्याकडून बकरी बदलून द्यायची गॅरंटी, त्याच्यात काही विषय नाही. आणि तिची किंमत बी वेगळी आहे. बाकी शेळ्या तुम्ही बघून घ्या. रणदेव भैयाला असा सपोर्ट राहून द्या. RV100च्या चॅलेंजमध्ये 100 शेळ्या विकायच्या, लवकरात लवकर संपर्क करा. धन्यवाद. चालेल मामा.